Hello, my dear students. Welcome you all again on your YouTube platform, Sakar Education, where the dreams comes true. बघा, today we are going to start the new chapter of commercial mathematics. Mains level चा जो पार्ट आहे, मेन्स लेवलला आपण आता प्रॉफिट लॉस अँड डिस्काउंट हे जे चॅप्टर आहे, इट वॉज अ व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर. इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर इन ईच अँड एव्हरी काइंड ऑफ एक्झामिनेशन. जर तुम्ही IBPS देत असाल, त्याच्यानंतर स्टाफ सिलेक्शन कमिशन देत असाल, किंवा त्याच्यानंतर RRB ची एक्झाम देत असाल, किंवा रेस्ट ऑफ द एक्झामिनेशन जेवढे आहेत त्या प्रत्येक एक्झामिनेशन्स मध्ये आता जर मेन्स लेवलचा पेपर जर आपण बघितला, सो वी हॅव सीन सेव्हरल नंबर ऑफ टाइम्स इफ यू हॅव अटेम्प्टेड सो मेनी एक्झामिनेशन्स. जर तुम्ही एक्झाम खूप सारे दिले असतील तर तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळालं असेल की नक्कीच आपल्याला मेन्स लेवल मध्ये जास्तीत जास्त जो वेटेज आहे तो आता कमर्शियल मॅथमॅटिक्सला दिलाय, वर्ड प्रॉब्लेम दिलेला आहे. आणि त्याच्यात डिफिकल्टी लेवल त्यांनी आता बऱ्यापैकी वाढवलेली आहे. इफ यू आर जस्ट कम्पेअरिंग बँकिंग विथ SSC आणि RRB, तर बँकिंग लेवलला जी वर्ड प्रॉब्लेमची डिफिकल्टी लेवल आहे ती थोडीशी जास्त असते ऍज कम्पेअर टू स्टाफ सिलेक्शन कमिशन आणि RRB. जसं की आता तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की आता 2021 पासून CET कॉमन एलिजिबिलिटी टेस्ट अंतर्गत जे नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी आहे त्या एजन्सी अंतर्गत ज्या एक्झाम्स कॉमन CET घेतली जाणार आहे त्याच्यामध्ये मेनली त्यांनी IBPS, RRB आणि स्टाफ सिलेक्शन कमिशन हे त्यांनी कव्हर अप केलेलं आहे. सो त्या पॉईंट ऑफ व्ह्यू जर आपण या ठिकाणी विचार केला तर आपल्याला कमर्शियल मॅथमॅटिक्स हा खूप जास्त महत्वाचा पार्ट आहे जो आपल्याला या ठिकाणी अटेम्प्ट करावा लागेल. आणि जर आपल्याला मॅक्झिमम स्कोर जर मिळवायचा असेल मेन्स मध्ये, अल्टिमेटली फायनल सिलेक्शन जर मिळवायचं असेल आपल्याला, तर कमर्शियल मॅथमॅटिक्स शिवाय पर्याय नाही. आतापर्यंत काय व्हायचं माहितीये का, सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये विद्यार्थी काय करतात, कमर्शियल मॅथमॅटिक्स थोडंसं अंडरस्टिमेट करतात की नाही सर ते समजायला खूप जास्त सोपं जातं, किंवा मग एका मार्कासाठी पूर्ण चॅप्टर आपल्याला बघावं लागतं. वेळेस जर आपण क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड केसमध्ये जर बघितलं तर नंबर सिरीज असेल, क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल, ऍडिशन सबट्रॅक्शन असतील, त्याच्यानंतर आपल्याला DIs असतील, हा जो पार्ट आहे हा आपल्याला बंच मध्ये विचारला जातो. पण तो आता प्री लेवलला आपल्याला फक्त प्री पास व्हायचं नाही, आपल्याला अल्टिमेट फायनल सिलेक्शन या ठिकाणी जर हवं असेल तर कमर्शियल मॅथमॅटिक्स म्हणजे वर्ड प्रॉब्लेम शिवाय आपल्याला पर्याय नाही. माय डिअर स्टुडंट्स, जस्ट रिमेंबर दिस थिंग. सो त्या अनुषंगाने आपण हा मेन्स लेवलचा जो पार्ट आहे किंवा मेन्स लेवलचे जे क्वेश्चन्स आहे आपण त्याच वेळी चालू केले. आपलं प्रॉफिट लॉस अँड डिस्काउंट हे जे चॅप्टर आहे हे चॅप्टर ऑलरेडी आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. मेन्स लेवलचे क्वेश्चन्स त्याच्यामध्ये आपण घेतलेले आहे. सो बऱ्याच विद्यार्थ्यांचे फीडबॅक आलेले आहेत की सर तुम्ही जे क्वेश्चन्स घेतले प्रॉफिट लॉस अँड डिस्काउंट मध्ये ते एकदम अप्रोप्रिएट टू द एक्झामिनेशन्स आहेत. इव्हन काही विद्यार्थ्यांचे असे आलेत की सर थोडेसे डिफिकल्ट वाटले आम्हाला. बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जोपर्यंत तुम्ही मॅक्झिमम प्रॅक्टिस त्या चॅप्टरवर करणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्याच्यामध्ये परफेक्शन म्हणा किंवा त्याच्यात एक यूज टू जो एक कॉन्फिडन्स आहे आपल्याला त्या चॅप्टरचा तो येणार नाही, हे लक्षात घ्या. त्यासाठी आपल्याला मॅक्झिमम प्रॅक्टिस करावी लागेल. प्रॅक्टिस इज द ओनली वे, प्रॅक्टिस इज द ओनली सोर्स टू गेटिंग कॉन्फिडन्स इन दॅट पर्टिक्युलर चॅप्टर और इन द पर्टिक्युलर सब्जेक्ट. सो मॅक्झिमम प्रॅक्टिस करा. हा प्रत्येक प्रश्न जो मी इतके फास्ट सॉल्व्ह करतोय विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड प्रकारे मी हे प्रश्न सॉल्व्ह करतोय, जे एकदम मेन्स लेवलचे आहे, खूप डिफिकल्ट लेवलचे आहे, ज्यांचे ट्रेडिशनल कॅल्क्युलेशन जर आपण बघितले तर पूर्ण एक पेज भरून त्याचं कॅल्क्युलेशन या ठिकाणी असू शकतं, सोल्युशन असू शकतं. पण आपल्या या शॉर्टकट मेथडने आपण ते खूप फास्ट या ठिकाणी करून बघितलेलं आहे. सो मॅक्झिमम प्रॅक्टिस करा अँड डोंट एक्सक्यूज एनी मोर. कुठल्याही प्रकारचे एक्सक्यूज स्वतःला घेऊ नका की सर वर्ड प्रॉब्लेम आहे, सो वी आर गोइंग टू ट्राय अनदर वे. मेन्स लेवलला जर तुम्हाला अचिव्हमेंट मिळवायची असेल, फायनल सिलेक्शन जर मिळवायचं असेल तर कमर्शियल मॅथमॅटिक्स शिवाय पर्याय नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके फाईन. आतापर्यंत आपण जे एक चॅप्टर कम्प्लीट केले त्याच्याबद्दल अजून आपण DI मध्ये पण सुद्धा त्या कन्सेप्ट परत बघणार आहोत. हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं. आज आपण एक नवीन चॅप्टर स्टार्ट करतोय आणि ते चॅप्टर नक्कीच जर तुम्हाला माहित असेल तर ते चॅप्टर आहे टाइम अँड वर्क. आता टाइम अँड वर्क हे चॅप्टर जर आपल्याला बघायचं आहे तर टाइम अँड वर्क मध्ये जर बघितलं आपण, सो टाइम अँड वर्क हे जे चॅप्टर आहे खूप जास्त महत्वाचं चॅप्टर. आता काही एक्झामिनेशन जर सेंट्रल गव्हर्नमेंटचे एक्झाम जर बघितल्या त्याच्यामध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशन पण असणार, त्याच्यामध्ये रेल्वे पण असणार आणि ऑब्व्हियसली बँकिंग तर त्याच्यामध्ये आहेतच. सो आपल्याला ह्याच्या वेगवेगळ्या एक्झामिनेशन जे तुम्ही दिलेले आहेत ना, वर्ड प्रॉब्लेम मधले कुठल्या चॅप्टरचा एखादा प्रश्न असो अगर नसो, पण टाइम अँड वर्कचं जे वेटेज आहे, टाइम अँड वर्कचं जे चॅप्टर आहे ते आपल्याला, किंवा टाइम अँड वर्कचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला 1000% एक तरी प्रश्न मिनिमम हा विचारलेलाच असतो. सो आपण टाइम अँड वर्क हा जो पार्ट आहे हा मेन्स लेवल, आता आपण इझी टू मॉडरेट टू डिफिकल्ट टू मोस्ट डिफिकल्ट लेवल असे वेगवेगळे टाईप ए, टाईप बी, टाईप सी, टाईप डी या फॉर्मॅटमध्ये हा चॅप्टर बघणार आहोत, कारण इट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. आता या चॅप्टरचं नेमकं वेटेज IBPS ला असेल, त्याच्यानंतर स्टाफ सिलेक्शन कमिशनला असेल, त्याच्यानंतर RRB ला असेल, त्याच्यानंतर वेगवेगळ्या ज्या स्टेट गव्हर्नमेंटचे एक्झाम्स होतात
त्याच्यामध्ये असेल, नेमकं वेटेज कशा प्रकारचं आहे ते वेटेज मी एकदा या ठिकाणी तुम्हाला सांगतो आणि मग त्याच्यानंतर आपण वन बाय वन या बेसिक कन्सेप्टला आणि त्यांच्या शी रिलेटेड असलेले जे काही क्वेश्चन्स आहेत त्या क्वेश्चन्सला सुरुवात करणार आहोत. चला तर एकदा आपण वन बाय वन त्या चॅप्टरचं जे वेटेज आहे ते वेटेज नेमकं कसं आहे, आयबीपीएसचे एक्झामिनेशन असतील म्हणजे आयबीपीएस जेवढ्या एक्झाम्स कंडक्ट करतं त्या एक्झामिनेशन मग ते बँकिंगचे असतील, इन्शुरन्सचे असतील किंवा कुठल्या एक्झाम्स असतील त्या एक्झाम्स मध्ये नेमकं ह्या चॅप्टरचं वेटेज किती आहे, स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये या चॅप्टरचं वेटेज किती आहे आणि आरआरबी मध्ये या चॅप्टरचं वेटेज किती आहे ते आपण एकदा या ठिकाणी बघूयात. बघा एक्झाम्स आता आयबीपीएस ला जर बघितलं आपण मग तुम्ही प्रीचा विचार करा किंवा मेन्सचा विचार करा. आता आयबीपीएस मध्ये आपल्याला नियर अबाउट मेन्स प्री लेवल आणि मेन्स लेवलला 1 ते 2 मार्क्सचं वेटेज आपल्याला या चॅप्टरचं जनरली असतं. एक प्रश्न मिनिमम प्रीला आणि मिनिमम एक क्वेश्चन किंवा 2 क्वेश्चन हे आपल्याला मेन्सला विचारले जातात. मी 1:2 1 किंवा 2 असं याच्यासाठी ठेवलंय कारण याच्यामध्ये जर बघितलं आपण कशामध्ये समजा फॉर एक्झाम्पल टाइम अँड वर्कचं हे चॅप्टर जर बघितलं तर टाइम अँड वर्कच्याच कन्सेप्टवर आपल्याला पाईप अँड सिस्टम शी रिलेटेड असलेले क्वेश्चन विचारले जातात. म्हणजे वेदर इट इज टाइम अँड वर्कचा क्वेश्चन असला किंवा पाईप अँड सिस्टमचा क्वेश्चन असलेला त्यालाच म्हणायचं आपण की तो क्वेश्चन टाइम अँड वर्कचाच आहे. का? कारण त्याचे बेसिक कन्सेप्ट जे आहे ते 100% सेम आहे. ज्या पद्धतीने आपण पुढे आता वन बाय वन या टाईप ए, टाईप बी, टाईप सी, डी, ई, एफ बघणार आहोत त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईलच की ज्या कन्सेप्ट आपण युज केलेले आहे टाइम अँड वर्कसाठी त्याच 100% कन्सेप्ट आपल्याला युज करायचे असतात पाईप अँड सिस्टमसाठी. सो दॅट्स वाय मी तिथे 1:2 1 किंवा 2 म्हटलंय. म्हणजे काय एक टाइम अँड वर्क आणि एक पाईप अँड सिस्टम असे 2 क्वेश्चन जर मेन्सला येत असतील म्हणजे समजून घ्यायचं की या मार्कचं ह्या चॅप्टरचं जे वेटेज आहे ते 2 मार्कला आलं. पुढे जर बघितलं आपण स्टाफ सिलेक्शन कमिशन. आता स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये नियर अबाउट 3 ते 4 मार्कचं वेटेज आहे. इट इज व्हेरी सेम म्हणजे प्री असू द्या मेन्स असू द्या तुम्हाला 3 ते 4 मार्कासाठी विचारलं जातं. इव्हन इन आरआरबी असो 3 ते 4 मार्काला आपल्याला चॅप्टर विचारलं जाणार आहे. आणि त्याच्यातल्या त्याच्या ज्यावेळेस आपण समजा एखादा एसबीआय पीओ असेल किंवा आयबीपीएस पीओचा जेव्हा पेपर देतो तेव्हा आपल्याला तिथं मेन्स लेवलला म्हणजे आपल्याला डेटा इंटरप्रिटेशन आणि अनालिसिस जर विचारलं जातं तर बऱ्याचदा असं होतं की कम्प्लीट 1 ते 2 डीआयएस टाइम अँड वर्कवर विचारले जातात. एक डीआय जरी विचारला गेला टाइम अँड वर्कवर तर 5 मार्क, 2 डीआय विचारले तर 10 मार्क. म्हणजे अशा प्रकारचं वेटेज सुद्धा आपल्याला टाइम अँड वर्कला असू शकतं. कारण नाऊ डेज मागच्या काही एक्झामचा जर आपण थोडासा अंदाज जर घेतला तर आपल्याला लक्षात येईल की डीआय मध्ये सुद्धा टाइम अँड वर्क विचारले जातात. म्हणजे आता जे डीआय विचारले जातात मोस्ट प्रोबेबली मेन्स मध्ये ते कमर्शियल मॅथमॅटिक्स बेसिस असतात. त्याच्यामुळे आपल्याला माहित असणं खूप जास्त गरजेचं आहे. म्हणून इथे हे जे वेटेज मी तुम्हाला सांगितलंय हे वेटेज बेसिकली आयबीपीएस मध्ये हे वेटेज जे आहे हे वेटेज कधी कधी 10 मार्क्स पर्यंत सुद्धा जाऊ शकतं. हे लक्षात घ्या. 10 मार्क्स पर्यंत केव्हा जाणार ते जेव्हा मेन्स लेवलला त्याच्याशी रिलेटेड असलेले डीआय आपल्याला विचारलं जाणार आहे तेव्हा नक्कीच हे वेटेज नियर अबाउट 10 मार्क पर्यंत सुद्धा जाऊ शकतं. त्याच्यामुळे खूप जास्त महत्वाचा हा चॅप्टर आहे ज्याच्या कन्सेप्ट आपण आता वन बाय वन बघणार आहोत. आजची जी पहिली मेथड आहे ती पहिली मेथड म्हणजे खूपच बेसिक लेवलची कन्सेप्ट आपण आज या ठिकाणी बघणार आहोत की टाइम अँड वर्क मध्ये जो पहिला अगदी बेसिक पार्ट जो असतो तो बेसिक पार्ट कसा असतो की एक काम आहे ते काही लोकांनी केलंय. ओके समजा तेच काम जर समजा एक्स लोकांनी केलंय आणि तेच काम जर वाय लोक करणार असतील कॅन्डिडेट करणार असतील तर ते काम किती वेळेत कमी कंप्लीट केलं जाऊ शकतं. हा एकदम एकदम प्रायोरिटी बेसचा जो काय म्हणता येईल आपल्याला पहिला प्रायोरिटी बेस असलेला हा आपला बेसिक पार्ट. बेसिक्स जे आहे म्हणजे जो टाईप ए आपण आज बघणार आहोत त्या टाईप ए मध्ये मेनली आपल्याला 2 टाईप बघायचे. पहिला टाईप असा आहे की ज्या टाईप मध्ये काम सारखं असणार आहे. दुसरा टाईप असा आहे की ज्या ठिकाणी काम सारखं नसणार आहे. ओके म्हणजे आता त्या कन्सेप्ट कुठल्या बघा खूप आजचा पार्ट जो आहे तुम्हाला असं एकदम काय म्हणता येईल आनंद मजा वाटेल कसं इट इज वन काइंड ऑफ गेम. जसं मोबाईल मध्ये कसं आपण गेम खेळतो तसा गेम खेळल्या प्रकारे आपल्याला या ठिकाणी जे आहे ते कॅल्क्युलेशन बघायचे आहे. चला वन बाय वन बघूयात आपण. आता पहिला असं आहे की ज्या ठिकाणी W1 W म्हणजे वर्क W1 इक्वल टू W2 असेल म्हणजे पहिल्या ठिकाणी हे जे काम आहे जे काही एक्स कॅन्डिडेट काम करताय ते काम आणि वाय कॅन्डिडेट जे काम करतात ते काम जर सेम असेल तर एक छोटासा शॉर्टकट सुटाचा एक फॉर्म्युला आहे तो आहे M1 into D1 इक्वल टू M2 into D2. बस एवढा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला जर तुमच्या लक्षात बसला या टाइपचे सगळे प्रश्न सॉल्व्ह होतात. एम म्हणजे काय? एम म्हणजे नंबर ऑफ मेन विमेन बॉईज. आपण त्याला एम याच्यासाठी घेतलंय इट शुड बी वन काइंड ऑफ मेन. आपण त्याला मेन म्हणा. इथं मेन असू शकता विमेन असू शकता किंवा मग बॉईज असू शकता चिल्ड्रन असू शकता गर्ल्स असू शकता कुठला युनिट असेल. त्याच्यानंतर डी मतलब नंबर ऑफ डेज किती दिवस लागणार आहे. ओके आता हा झाला अशा ठिकाणचे असे क्वेश्चन की ज्या क्वेश्चन मध्ये आपल्याला असं बघायला मिळालंय की काम सारखं आहे. मग मी जर असं म्हणलं समजा की एक वर्क आहे बघा सिम्पली आहे एक वर्क 12 मेन आहेत
ते 12 मेन जर समजा ते काम जर समजा किती दिवसात करतात, 18 डेज मध्ये करत असतील, 18 डेज. मग प्रश्न असा आहे की जर तेच काम जर समजा मी जर असं म्हटलं की मला 30 मेन करून घ्यायचे, 30 मेन, तर मला किती डेज लागतील असा प्रश्न आपल्याला जनरली विचारला जातो. बघा प्रश्न मी रिपीट करतोय, खूप काही जास्त मी अशा लेवलचे क्वेश्चन म्हणजे असे मनाने क्वेश्चन नाही घेणार, पुढे स्लाइड मध्ये आपले क्वेश्चन आहेतच असे, पण एक सॅम्पल म्हणून मी फक्त या ठिकाणी घेतोय की 12 महिने एक काम जर 18 दिवसात करत असतील, लक्षात घ्या नंबर ऑफ इथं जे वर्क आहे, काम जे आहे ते सारखं आहे, त्याच्यामुळे आपण हा जो पोर्शन आहे वरती हा W1 इक्वल टू W2 च्या फॉर्मॅट मधले क्वेश्चन आपण या ठिकाणी बघतोय की एक काम जे 12 मेन 18 दिवसात करतायत तेच काम जर 30 मेननी केलं तर त्यांना किती दिवस लागतील ते काम करायला, असा प्रश्न आहे. बहुधा टाइम अँड वर्क मध्ये असेल किंवा पायथन सिस्टम मध्ये असेल, जे फ्रॅक्शन असतात किंवा सॉरी जे ऑप्शन्स असतात ते ऑप्शन्स बऱ्याचदा फ्रॅक्शन मध्ये पण येतात, म्हणजे कम्प्लिटली डिव्हिजिबल नंबर नसतात, काही दिवस जे आहे ते पॉइंट मध्ये पण येतात, तर ते पॉइंट मध्ये न कन्सिडर करता ते आपल्याला फ्रॅक्शन मध्ये कन्सिडर करावं लागतात. मग आता ह्याच व्हॅल्यू आपल्याला काय करायचंय, या ज्या दिलेल्या व्हॅल्यू ह्या इक्वेशन मध्ये पुट करायचे. तर M1 किती आहे 12 इंटू D1 किती आहे 18 इक्वल टू M2 किती दिलेले त्यांनी आपल्याला 30 आणि मल्टिप्लाय बाय आपल्याला काय काढायचंय, समजा सिम्पली आपल्याला D2 काढायचंय. सो D2 बरोबर किती होणार मग 12 इंटू 18 डिवायडेड बाय 30, म्हणजे मिळतात आपल्याला 6 1 6 3 18, त्याच्यानंतर हे मिळतात आपल्याला 6 5 30. ओके, त्याच्यानंतर आपल्याला किती मिळाले ते 12 3 36. सो 36/5 डेज आपण असं म्हणू शकतो याला. किंवा याला जर समजा आपल्याला आता हे काय आपण बघितलं फ्रॅक्शनचा पार्ट बघितलाय आपण की 36/5 हा जो प्रकार आहे हा प्युअर फ्रॅक्शनचा पार्ट आहे. याला जर आपल्याला मिक्स फ्रॅक्शन मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला माहिती आहे किती होता 5 1 5 5 7 35 35 आणि 36 म्हणजे 7 फॅक्टोरियल 1/5 डेज अशा प्रकारे. सो मोस्ट प्रोबेबली 99% केसेस मध्ये ऑप्शन जे आहे परीक्षेमध्ये असे असतील, असा ऑप्शन येण्याचे चान्सेस एक 1% आहे. ऑलरेडी आपण हे फ्रॅक्शन मध्ये बघितलंय की मिक्स फ्रॅक्शन प्युअर फ्रॅक्शनला मिक्स फ्रॅक्शन मध्ये कशा प्रकारे कन्वर्ट केलं जातं. त्याचं उत्तर मिळालं आपल्याला 7 फॅक्टोरियल 1/5 म्हणा, 36/5 म्हणा, किंवा 7 पॉइंट इव्हन तुम्ही याला 7.2 डे, कारण 1/5 म्हणजे काय होतं 1/5 म्हणजे होतं 0.2, म्हणजे अशा प्रकारे आपल्याला ऑप्शन्स विचारले जाऊ शकतात. तर हा एकदम बेसिक टाईपचा प्रकार आपण या ठिकाणी बघितलेला आहे की जेणेकरून आपल्याला जर काम सारखं दिलं असेल तर इट इज व्हेरी सिंपल दॅट M1 इंटू D2 आणि इक्वल टू M2 इंटू D2 अशा प्रकारे हे प्रश्न आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करायचे आहेत. चला एक अजून एक प्रश्न जर समजा आपल्याला या ठिकाणी जर बघायचं झालं समजा कसा बघता येईल, तर तो प्रश्न असा आहे की M1 इंटू D1 इक्वल टू M2 इंटू D2 इथं फिक्स आहे आपल्या लक्षात घेतलं. आता समजा 24 मेन आहेत, 24 मेननी एक काम समजा 24 दिवसात 24 कशाला नको सॉरी 24 नाही येणार आपण याला कॅन्सल करूया. ओके 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 समजा असं कन्सिडर करा की 20 लोकांनी एक काम जे आहे ते 30 दिवसामध्ये कंप्लीट केलंय. ओके, मग आता जर समजा तेच काम जर समजा मला काय म्हणता येईल आपल्याला की 36 दिवसामध्ये जर कंप्लीट करायचं असेल तर मला किती मेन अपॉइंट करावे लागतील असा प्रश्न. प्रत्येक वेळेस आपल्याला नंबर ऑफ डेज विचारले जाणार आहे, काही ठिकाणी आपल्याला मेन पण विचारले जाते. पहिल्या ठिकाणी काय विचारलं होतं की एक्स मेन इतक्या दिवसात करतात तर वाय मेन किती दिवसात करतील. आता प्रश्न आहे की 24 मेन 30 दिवसात करतील तर तेच काम जर 36 दिवसात करायचं असेल तर किती मेन मला अपॉइंट करावे लागतील. सो सिम्पली परत एकदा तेच करायचे आपल्याला 24 मल्टिप्लाय बाय 30 इक्वल टू 36 डिवायडेड बाय M2 आपल्याला काढायचं आहे. सो सिम्पली इथे मी घेतला M2 आणि हा झाला 24 इंटू 30 डिवायडेड बाय 36. 12 1 12 दुनी 24, 12 3 36, 3 1 3, सो 10 दुनी 20. सो M2 किती आलाय आपला 20 आलाय. म्हणजे जे काम 24 लोकांनी 30 दिवसात केले ते जर 36 दिवसात करायचे असेल तर मला किती नंबर ऑफ मेन त्या ठिकाणी अपॉइंट करावे लागतील. सो सिम्पली मला 20 नंबर ऑफ मेन त्या ठिकाणी अपॉइंट करावे लागतील. बस हा आहे आपला बेसिक पार्ट. या अशा टाइपचे क्वेश्चन्स आपल्याला मोस्ट प्रोबेबली स्टाफ सिलेक्शन कमिशन, त्याच्यानंतर रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड मध्ये आणि काही ठिकाणी क्लेरिकल लेवलच्या प्री मध्ये विचारले जातात. आता इथं आपण काय बघितलंय असे क्वेश्चन्स किंवा अशी कन्सेप्ट की ज्या ठिकाणी काम सारखं दिलंय. ओके, मतलब M1 इक्वल टू आपण इथं बघितलं होतं ऑलरेडी वरती की W1 इक्वल टू W2 जर असेल तर या केसमध्ये या असे प्रश्न आपल्याला अशा प्रकारे या फॉर्म्युलाने M1 इंटू D1 इक्वल टू M2 इंटू D2 या फॉर्मॅट मध्ये सॉल्व्ह केले जाते. इक्वल टू का घेतलाय आपण, कारण दोन्ही बाजूला काम कसं आहे
तर सारखं आहे. आता दुसरी जी कन्सेप्ट आहे याच्यामध्ये, आता इथे आपण काय बघितलं की काम सारखं आहे. मग आता दुसऱ्या केसमध्ये आपल्याला बघायचं की ज्या ठिकाणी W1 इज नॉट इक्वल टू जर W2 असेल तर मग अशा केसमध्ये काय करायचं, तर इथलचा फॉर्म्युला लक्षात घ्या आपल्याला, M1 इंटू D1 इंटू W2. त्याच्यानंतर इथे घ्यायचं M2 इंटू D2 इंटू W1. बघा आता इथे एक ऍडिशनल युनिट ऍड झालेला आहे की M1 इंटू D1 इंटू W2. W2 म्हणजे काम. आता इथं काम वेगवेगळं आहे म्हणून आपण याला W1 आणि W2 बनलेलं आहे. पहिल्या ठिकाणी काम सारखं होतं त्याच्यामुळे ती घेण्याची गरज नव्हती. आता इथे नेमके प्रश्न कसे विचारले जातात आपल्याला ते बघा. मी थोडासा टेबल फॉर्मॅटमध्ये तुमच्या समोर ठेवतो म्हणजे समजायला तुम्हाला सोपं जाईल. बघा समजा आपण असं कन्सिडर करूयात की 20 नंबर ऑफ मेननी समजा एक काम असं कन्सिडर करूयात आपण की 18 दिवसात जर कंप्लीट केलं असेल, 18 दिवसात म्हणजे एक आता काम आपल्याला इथे वेगवेगळं ठेवायचं म्हणून मी काय म्हणतो की 20 लोकांनी 18 दिवसात जर समजा 200 मीटर एवढा रोड जर कन्स्ट्रक्ट केला असेल, आपण असं कन्सिडर करूयात. काम म्हणजे आपण इथे रोड कन्स्ट्रक्ट करण्याचं काम आहे असं कन्सिडर करूयात. 20 लोकांनी 18 दिवसात 200 मीटर जर एवढा रोड कन्स्ट्रक्ट केला असेल तर प्रश्न असा येणार त्या ठिकाणी M2, तर 15 मेन D2 मध्ये W2, तर 15 मेनला जर समजा 300 मीटर एवढा रोड जर कन्स्ट्रक्ट करायचा असेल तर किती दिवसात ते काम ते कंप्लीट करतील असा प्रश्न असतो. आता इथं काय झालंय बघा, पहिल्या याच्यामध्ये जर बघितलं आपण तर काम होतं 200 मीटरचं, दुसऱ्यामध्ये जे काम आहे ते आहे 300 मीटरचं. म्हणजे इथं काय झालंय, वर्क सारखं नाहीये. ज्यावेळेस वर्क सारखं नसतं त्यावेळेस आपल्याला M1 इंटू D1 इंटू W2 हा फॉर्म्युला यूज करायचा इक्वल टू M2 इंटू D2 इंटू W1. मग आता काय करणार मी, ह्या ज्या व्हॅल्यूज दिलेल्या आपल्याला या व्हॅल्यूज ना आपण या वरती दिलेल्या इक्वेशन मध्ये या ठिकाणी पुट करूयात. ओके, वरती दिलेलं इक्वेशन म्हणजे फॉर्म्युलामध्ये जर पुट करायचे असेल तर बघा M1 किती आहे 20 इंटू D1 किती आहे 18 इंटू W2 किती आहे 300 इक्वल टू M2 किती आहे 15 इंटू D2 किती आहे, D2 आपल्याला काढायचं आहे इंटू W1 किती आहे 200. ओके, सो सिम्पली आता इथं काय मिळणार आपल्याला मग 20 इंटू 18 इंटू 300. बघा लिहायला मला वेळ लागतोय, आता तो तिथे सॉल्व्ह करायला खूप सोपी पद्धतीने आपण हे करणार आहोत. 200 त्याच्यानंतर इक्वल टू D2. आता हा जो 15 आणि 200 आहे मी इथं डिव्हिजन मध्ये घेतलेला आहे. बघा हे 2 0 गेले, हे 2 0 गेले, त्याच्यानंतर हा 2 गेला, हा 2 गेला, त्याच्यानंतर 3 1 3 3 3 3 बाजी 15 इथं गेला, 3 बाजी 15, त्याच्यानंतर वरती किती आहे आता 18 180 आहे. म्हणजे 180 अपॉन 5 जर आपण म्हणलं तर किती पंचे 180 होतात, तर 36 पंचे 180 होतात. म्हणजे 36 दिवस लागतील. असा हा प्रश्न आहे की 20 मेननी 18 दिवसात जर 200 मीटर एवढा रोड जर कन्स्ट्रक्ट केला असेल तर तेच काम जर 15 मेननी गेलं आणि 300 मीटर रोड जर कन्स्ट्रक्ट केला तर आपल्याला किती दिवस लागतील, तर नक्कीच तिथं आपल्याला 36 दिवस लागणार आहे. अशा टाइपचे क्वेश्चन्स आपल्याला कुठल्या फॉर्मॅटमध्ये विचारले जातात, ज्या ठिकाणी काम सारखं नाही. याच्या अगोदरचा जो पोर्शन होता त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की W1 इक्वल टू W2 होता. तिथलचा फॉर्म्युला आपण बघितलाय, रेकॉर्डेड लेक्चर आहे त्याच्यामुळे ते शांतपणे बघून घ्यायचंय तुम्ही. त्याच्यानंतर जर दुसरा केस आपण बघितलं जिथं काम सारखं नाहीये म्हणजे W1 इज नॉट इक्वल टू W2 जर असेल तर M1 इंटू D1 इंटू W2 इक्वल टू M2 इंटू D2 इंटू W1 या फॉर्म्युलाने प्रश्न सॉल्व्ह करायचे आपल्याला. लक्षात ठेवा, स्टाफ सिलेक्शन कमिशन रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड मध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन ह्या बेसवर विचारले जातात आणि IBPS मध्ये सुद्धा काही क्लेरिकल किंवा बेसिक लेवलच्या एक्झामिनेशन्स मध्ये ह्या फॉर्मॅटशी रिलेटेड असलेले प्रश्न विचारले जाणार आहेत. तर हा फॉर्मॅट आपण लक्षात घ्या. अजून एक छोटासा क्वेश्चन आपण याच्याशी रिलेटेड या ठिकाणी जर घेतला तर आपल्याला अजून लक्षात येईल. बघा फॉर्म्युला आहेच M1 इंटू D1 इंटू W2 इक्वल टू M2 इंटू D2 इंटू W1. हा फॉर्म्युला तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलेलाच आता. जेव्हा काम सारखं नसेल तेव्हा मी परत एकदा या ठिकाणी घेतो की M1 म्हणजे समजा 18 मेननी काय केलंय D1 18 मेननी समजा 30 दिवसामध्ये एक काय म्हणता येईल की काही युनिट त्यांना काम करायचं होतं तर त्यांनी 18 मेननी 30 दिवसामध्ये जर समजा 75 युनिट एवढं काम केले. 75 युनिट लिहितो मी, तर काय अडचण नाही आपल्याला.
एवढं जर काम केलं असेल तर तेच काम बघा, तेच काम जर समजा मला 12 दिवसामध्ये जर करायचं असेल, तेच काम नाही म्हणत मी, जर समजा मला 12 दिवसामध्ये W2 100 युनिट एवढं काम जर करायचं असेल तर मला किती नंबर ऑफ मेन म्हणा, नंबर ऑफ वर्कर म्हणा, अपॉइंट करावे लागतील. 18 मेननी 30 दिवसामध्ये 75 युनिट एवढं जर काम केलं असेल तर 100 युनिट एवढं काम जर मला 12 दिवसात संपवायचं असेल तर मला किती लोकांना अपॉइंट करावे लागेल. प्रश्न असा आहे. फॉर्म्युला ऑलरेडी तुमच्या समोर आहे. M1 किती दिलाय आपल्याला 18, त्याच्यानंतर D1 किती दिलाय आपल्याला 30 आणि W2 किती दिलाय आपल्याला 100 इक्वल टू M1 आपल्याला काढायचा आहे मल्टिप्लाय बाय D2 किती दिलाय आपल्याला 12 मल्टिप्लाय बाय W1 किती दिलेलं आहे आपल्याला 75. सो सिम्पली आपल्याला काय करायचंय आता M2 काढायचंय आपल्याला M2. तर इथे मी घेतले 18 मल्टिप्लाय बाय 30 मल्टिप्लाय बाय 100, त्याच्यानंतर खाली डिवायडेड बाय घेतले 12 मल्टिप्लाय बाय 75. 25 त्रिक 75, 25 चौक 100, 4 1 4, 4 त्रिक 12, 3 त्रिक 9 होतात आणि हे 9 दुनी किती झाले 18, म्हणजे 30 दुनी 60. म्हणजे किती लोक मला अपॉइंट करावे लागतील तर मला 60 मेन अपॉइंट करावे लागतील, 60 वर्कर अपॉइंट करावे लागतील जर मला 100 युनिट एवढं काम जर 12 दिवसात जर संपवायचं असेल तर. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की ह्या अशा टाइपच्या प्रश्नांमध्ये जे वर्कर जे कामाला लागलेले आहेत किंवा जे वर्कर आपण अपॉइंट करतोय त्या वर्कर लोकांची इफिशियन्सी इथं अल्टिमेटली किंवा बाय डिफॉल्ट सेम कन्सिडर केली जाते. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की सर हे पहिले 18 मेनची इफिशियन्सी वेगळी असेल आणि दुसरे 18 मेन जे आले ते जास्त इफिशियंट असतील, जास्त फास्ट काम करत असतील सर. सो रिमेंबर वन थिंग, तो गोल्डन रूल आहे, तो लक्षात ठेवायचा आपल्याला की अशा टाइपच्या प्रश्नांमध्ये म्हणजे या बेसिक टाइपच्या म्हणजे इफिशियन्सी रिलेटेड क्वेश्चन्स पण आपल्याला पुढे विचारले जाणार आहेत. पण सध्या तरी जोपर्यंत क्वेश्चन मध्ये इफिशियन्सीशी रिलेटेड असलेलं कुठलंही स्टेटमेंट जर त्यांनी आपल्याला दिलेलं नसेल तर समजून घ्यायचं की इथं काम करणारा प्रत्येक कॅन्डिडेट, इथे काम करणारा प्रत्येक वर्कर त्याची इफिशियन्सी ही सारखी आहे. सो या अशा टाइपचे प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारले जाणार आहेत. आपण इथं दोन कन्सेप्ट आपण या ठिकाणी युजली बघितलेला आहे. पहिला आहे की जिथं W1 इक्वल टू W2 आहे, ओके, आणि त्याच्यानंतर जो दुसरा पार्ट जो आहे, हा पहिला पार्ट आहे आपला, त्याच्यानंतर जो दुसरा पार्ट आहे तिथं आपल्याला विचारलंय की W1 इज नॉट इक्वल टू जर W2 असेल तर. आता याचा फॉर्म्युला इथं ऑलरेडी मी तुमच्या समोर मांडलेला आहे, याचा फॉर्म्युला आपण ऑलरेडी बघितलेला आहे. सो आजचं लेक्चर जे आहे, आजच्या लेक्चर मध्ये आपण ह्या दोन फॉर्म्युलाशी रिलेटेड म्हणजे इफ W1 इक्वल टू W2 असेल आणि इफ W1 इज नॉट इक्वल टू W2 असेल तर अशा टाइपचे प्रश्न आपल्याला कसे सॉल्व्ह करता येतील तो त्या टाइपचे प्रॉब्लेम आपण आज या ठिकाणी बघणार आहोत 1 by 1. बघा पहिला क्वेश्चन जो आपल्या समोर या ठिकाणी आहे, क्वेश्चन खूपच सोपे आहेत. आता सुरुवातीचे जे क्वेश्चन्स आहेत हे क्वेश्चन्स W1 इक्वल टू W2 शी रिलेटेड आहे, जे की ऑलरेडी आपण आता बघितलंय की इफ W1 इक्वल टू W2 जर असेल तर सिम्पली इट इज M1 मल्टिप्लाय बाय D1 मल्टिप्लाय बाय इक्वल टू M2 इंटू D2 ने करायचं आहे. तर सिम्पली 10 मेन कॅन कम्प्लीट द पीस ऑफ वर्क इन 12 डेज. म्हणजे मी तर बघा सिम्पली 10 मेननी जे काम 12 दिवसात पूर्ण केलंय, इन हाऊ मेनी डेज कॅन 5 मेन कम्प्लीट द सेम पीस ऑफ वर्क. तर जर 5 मेननी जर ते काम केलं तर ते किती दिवसात पूर्ण करतील. बघा काही सेकंदाचा क्वेश्चन आहे, बेसिक टाइप आहे, त्याच्यामुळे जास्त टेन्शन घेण्याची गरज आपल्याला या ठिकाणी नाहीये. 5 दुनी 10 आणि D2 आपल्याला मिळाला 12 दुनी 24 दिवस लागतील. सो ऑप्शन नंबर ए आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे. बेसिक लेवलचे क्वेश्चन्स आहेत, जास्त याच्यामध्ये डिफिकल्टी लेवल नाहीये. त्याच्यामुळे तुम्हाला मी अगोदरच सांगितलंय की फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला ते व्हॅल्यूज फक्त आपल्याला पुट करायचे. तर तुम्हाला फक्त आणि मग काय म्हणता येईल असं मोबाईल गेम खेळण्यासारखे किंवा एक गंमत सारखे क्वेश्चन्स तुम्हाला या ठिकाणी वाटणार आहेत. किंवा सिम्पली जर आपण बघितलं तर 10 मेनला काम करायला जर समजा 12 दिवस लागतात तर 5 ला किती लागतील. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्ही बघा इथं मेन पहिले 10 होते, आता 5च झाले. मेन अर्धे झाले म्हणजे दिवस कसे लागतील, डबल लागतील. असं जरी म्हटलं तुम्ही डायरेक्ट तर 10 मेन 12 दिवसात तर 5 मेन 24 दिवसात करणार आहे. आता हे सध्या मी याच्यात तुम्हाला गुंतवत नाही, कारण हे इफिशियन्सी रिलेटेड असलेले कन्सेप्ट आहे. सध्या आपल्याला इफिशियन्सी रिलेटेड क्वेश्चन विचारले जाणार नाहीये आपल्याला या बेसिक पार्ट मध्ये, त्याच्यामुळे मी सध्या ते क्लिअर नाही करत आहे. पण पुढे मात्र एकदम असं गंमत म्हणून आपल्याला ते प्रश्न सॉल्व्ह करायचे. लक्षात ठेवा हा चॅप्टर विद्यार्थ्यांना खूप जास्त कठीण वाटतो. इव्हन मी जेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये 2009, 10, 11 2010, 11ला जेव्हा मी प्रिपरेशन करायचो त्यावेळेस मला सुद्धा टाइम अँड वर्क हा चॅप्टर जो आहे तो खूप कठीण वाटायचा. पण आता ज्यावेळेस मी या पुरेपूर माझा त्याच्यानंतर अभ्यास झाला,
रिझल्ट आले, त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं अरे हा चॅप्टर तर किती सोपा आहे, विद्यार्थी याला विनाकारणच घाबरतात. मी तेव्हा विद्यार्थी होतो, मी घाबरायचो, पण आज टीचर म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय की हा चॅप्टरला घाबरण्याची गरज नाही, खूपच सोपा असा हा चॅप्टर आहे. चला पुढचा क्वेश्चन बघूयात लगेच. बघा पुढचा क्वेश्चन या ठिकाणी आहे 18 मेन कॅन कम्प्लीट द पीस ऑफ वर्क इन 15 डेज. बघा 18 मेन एक काम 15 दिवसात पूर्ण करतात. सो जर तेच काम मतलब इन हाऊ मेनी डेज 6 मेन कॅन कम्प्लीट द पीस ऑफ वर्क, झालं ना. बघा इथं हा 18 घेतला इंटू 15 घेतला डिवायडेड बाय इथं 6 घेतले इक्वल टू D2. बघा 6 एक 6 6 त्रिक 18 आणि 15 त्रिक 45 दिवस लागतील. सो सिम्पली आपल्याला उत्तर मिळालं 45 दिवस. ऑप्शन नंबर सी आपलं या ठिकाणी आन्सर असेल. पुढचा क्वेश्चन बघा 12 मेन सॉरी बघा 12 मेन एक काम 25 दिवसात पूर्ण करतात. इन हाऊ मेनी डेज, जर तेच काम जर 30 लोकांनी जर कंप्लीट केलं तर किती दिवस लागतील असा प्रश्न आहे. बघा आता प्रत्येक वेळेस तुम्हाला असं जर कॅल्क्युलेशन करायचं नसेल तर बघू शकता तुम्ही 6 दुनी 12, त्याच्यानंतर 6 पंचे 30, त्याच्यानंतर 5 5 25 आणि 5 दुनी 10, तर 10 दिवस आपल्याला या ठिकाणी लागतील असं आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. ऑप्शन नंबर सी. दॅट्स इट. म्हणजे प्रत्येक वेळेस हा 30 इकडे आणून डिवाइड करायचा लाईक दॅट वगैरे. आता तितकी मॅच्युरिटी तर विद्यार्थ्यांना ऑलरेडी आलेली आहेत आपल्या, की प्रत्येक वेळेस त्याच्यात वेळ वाया नाही घालवायचा आहे. तिथे जे 2 ते 3 सेकंद आपल्याला लागतात ते 2 ते 3 सेकंद आपल्याला वाचवायचे आणि दुसऱ्या कुठल्या तरी एखाद्या प्रश्नामध्ये आपल्याला ते यूज करायचे आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. इथं जास्त वेळ लागणार नाही क्वेश्चन्सला, आपल्याला क्वेश्चन्स खूप पटापट होणार आहेत आपले. बघा 14 मेन नी एक काम 55 दिवसात जर पूर्ण केलं असेल तर इन हाऊ मेनी डेज, तर 22 मेननी जर तेच काम केलं तर किती दिवस लागतील. बघा 11 एक 11 11 दुनी 22 11 पाचे 55 बे एक बे 7 14 आणि 7 5 35 दिवस लागतील. सो 35 दिवस आन्सर बघा सिम्पली आपल्याला मिळालं 35 डेज. ऑप्शन नंबर डी आपलं या ठिकाणी उत्तर असेल. चला पुढचा क्वेश्चन आपण बघतोय. बघा पुढचा क्वेश्चन. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा ऑप्शन्स तुम्हाला असे फ्रॅक्शन मध्ये दिसतील त्या ऑप्शन्सला बिलकुल घाबरू नका. ऑप्शनला बिलकुल घाबरण्याची गरज नाही, ते खूप सिधी. म्हणजे आता फ्रॅक्शनचा पार्ट जर तुम्ही बघितला असेल, आपण जे फ्रॅक्शनचा चॅप्टर बघितलं ऍडिशन सबट्रॅक्शन, तो पार्ट जर बघितला असेल त्याच्यातलं मल्टिप्लिकेशन डिव्हिजन आपलं बाकी अजून ते आपण घेणार आहोत. पण आता मेन्स लेवलवर थोडासा मी जास्त फोकस करतोय, त्याच्यामुळे उद्याचं ते लेक्चर आपलं ते मी कंप्लीट करून घेईल. पण आज मात्र आपल्याला टाइम अँड वर्क जो आहे तो चॅप्टर स्टार्ट करणं खूप जास्त गरजेचं होतं, कारण खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे मेसेजेस मला आलेत की सर प्लीज टाइम अँड वर्कचं जे चॅप्टर आहे ते एकदा कंप्लीट करून घ्या. त्याच्यामुळे मी हे चॅप्टर चालू केलेलं आहे. बघा त्याच्यामुळे असे फ्रॅक्शन जर आले त्याला घाबरायची गरज नाही. आणि इथे काय सांगितलं तुम्ही की 18 मेन जे काम 5 दिवसात करतात, 18 मेन कॅन कम्प्लीट द पीस ऑफ वर्क इन 5 डेज. सो इन हाऊ मेनी डेज, किती दिवसामध्ये 21 मेन जे आहे ते किती दिवसात हे काम पूर्ण करतील असा प्रश्न आहे. बघा इथं मी 18 मल्टिप्लाय बाय 5 डिवायडेड बाय 21 या ठिकाणी घेतो इक्वल टू हा झाला D2. बघा 3 7 21 3 सक 18. आता 7 ला वरती कोणी भाग देत नाही. जर बघितलं 3 7 21 3 सक 18 म्हणजे झाले 6 पंचे 30/7 D2 असं आपल्याला उत्तर मिळालं. पण मग ऑप्शन मध्ये तसे ऑप्शन दिलेले आहेत का आपल्याला? नाही. तर आपण शिकलोय की 30/7 ला जर आपल्याला प्युअर फ्रॅक्शन मध्ये मिक्स फ्रॅक्शन मध्ये जायचं असेल तर 7 चौक 28 आणि 2 30 म्हणजे 4 फॅक्टोरियल 2/7 डेज लागतील. मग 4 फॅक्टोरियल 2/7 डेज कुठे मिळतं आपल्याला? ऑप्शन नंबर बी मध्ये मिळत आहे. 4 फॅक्टोरियल 2/7 डेज. ऑप्शन नंबर बी आपलं या ठिकाणी उत्तर असेल. बघा फ्रॅक्शनचं ऑलरेडी चॅप्टर झालेला असल्यामुळे या अशा टाइपच्या असे दिसणारे जे पूर्णांकयुक्त अपूर्णांक मराठीतून आपण ज्याला म्हणतो, ज्याला मिक्स फ्रॅक्शन म्हणलं जातं, अशा मिक्स फ्रॅक्शनला बिलकुल घाबरायचं नाही. त्यांना इझिली मिक्स फ्रॅक्शन टू प्युअर फ्रॅक्शन किंवा प्युअर फ्रॅक्शन टू मिक्स फ्रॅक्शन आपल्याला कन्वर्ट करता येतं. हे आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत. पुढचा प्रश्न बघूयात. इफ 5 बॉयज टेक 7 hours to pack 35 cartoons, then in how many boys can pack 45 cartoons in 3 hours? इथं तुमच्या लक्षात आलं इथं काय झालंय. आता या प्रश्नामध्ये जे काम आहे ते काम सारखं नाहीये. म्हणजे काम कसं आहे, आता इथं W1 इज नॉट इक्वल टू W2 आहे का? कारण इथं किती कार्टून आहेत? इथं आहेत 35 कार्टून. इथं किती कार्टून आहेत? इथं आहे 45 कार्टून. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर इथं तुमच्या लक्षात येतंय की ते काम वेगवेगळं आहे. मग फॉर्म्युला आपण काय बघितलेला आहे? फॉर्म्युला आपण बघितला आहे M1 इंटू D1 इंटू W2 इक्वल टू M2 इंटू D2 इंटू W1. माय डिअर स्टुडंट्स, हा फॉर्म्युला विसरू नका. चला किती बॉयज आहेत? 5 बॉयज आहेत. चला किती तासामध्ये? 7 तासामध्ये. आता मल्टिप्लाय बाय, लक्षात घ्या हे W1 आहे
आपल्याला इथं W2 पाहिजे, किती आहे 45 इक्वल टू, आता इन हाऊ मेनी डेज, ओके इन हाऊ मेनी बॉईज विचारले त्यांनी, म्हणजे आपल्याला युनिट विचारला, M2 काढायचा आहे, D2 आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे, म्हणजे तास दिलेले तिथं डेज नाही दिलेले 3 तासात. W1 किती दिलेले आपल्याला 35 कार्टून्स. बस हे व्हॅल्यू फक्त आपल्याला इथे पुट करायचे, 7 इंटू 5 इंटू 7 इंटू 45 डिवायडेड बाय 3 इंटू 35 इक्वल टू M2. बघा 7 5 35 होतात, 35 कॅन्सल झाले, किती 3 45, 15 3 45, म्हणजे आपल्याला किती बॉईज या ठिकाणी अपॉइंट करावे लागणार आहे, तर 15 बॉईज अपॉइंट करावे लागतील. ऑप्शन नंबर सी आपलं या ठिकाणी उत्तर असेल. जे काम समजा 35 कार्टून 7 तासामध्ये जर समजा 5 बॉईज जर समजा कंप्लीट करत असतील, पॅक करत असतील, तर आपल्याला जर 45 कार्टून 3 तासात जर समजा पॅक करायचे असतील, तर आपल्याला अल्टिमेटली 15 बॉईजला अपॉइंट करावं लागेल. इथे हा प्रश्न W1 इज नॉट इक्वल टू W2 या फॉर्मॅट मध्ये होता. चला पुढचा क्वेश्चन बघतोय आपण. परत एकदा त्याच फॉर्मॅटचा क्वेश्चन आहे. इथं वर परत एकदा वेगवेगळं दिलेलं आहे आपल्याला, तुम्ही बघू शकता की 9 बॉईज टेक 12 hours टू पॅक 36 कार्टून्स, देन इन हाऊ मेनी आवर्स 25. आता इथं आवर्स विचारले, मागच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला बॉईज विचारले होते, इथं आपल्याला आवर्स विचारले, कारण बॉईज ऑलरेडी दिलेले आहे. सो आता तुम्हाला ऑलरेडी तो फॉर्म्युला जो आहे तो लक्षात आलेलाच आहे. मी परत एकदा या ठिकाणी रिपीट करतो. बघा M1 इंटू D1 इंटू W2 इक्वल टू M2 इंटू D2 इंटू W1 सिम्पली. आता M1 किती आहे, तर 9 बॉईज आहे, 9 बॉईज ने किती तासामध्ये 12 तासामध्ये. W2 इकडे आहे, किती आहे 50 कार्टून येतात, म्हणून 50. ओके इक्वल टू, आता M2 आपल्याला ऑलरेडी दिलेले किती आहे 25 दिलेले, आपल्याला D2 म्हणजे तास काढायचे, आणि पहिलं काम किती आपलं 36 कार्टूनचं आहे. बघा आता प्रत्येक वेळेस त्याची मांडणी न करता 12 1 12, याला असं म्हणा 12 3 36. ओके त्याच्यानंतर 3 1 3 3 3 9, मग हे झाले. ती इकडे काही उरलंय का, आता नाही, इथे काही उरलंय आता 25 25 1 25 25 दुनी 50, म्हणजे किती झाले 3 दुनी 6 तास लागतील, 6 तास. सिम्पली ऑप्शन नंबर डी आपलं या ठिकाणी उत्तर असेल. बघा प्रत्येक वेळेस इकडचे जे आकडे दिलेले आपल्याला ती इकडे आणून याला डिवाइड करायचे लाईक दॅट. तितकी मॅच्युरिटी मलाच वाटतं माझ्या विद्यार्थ्यांना आली, इकडची इकडे का म्हणजे 2 ते 3 सेकंद वाचवायचे अल्टिमेटली, याच्यातून दुसरा कुठलाही उद्देश माझा नाही. चला पुढचा क्वेश्चन आपण बघूया. पुढचा क्वेश्चन तुमच्या समोर आलेला आहे. अ सिंगल पर्सन टेक 4 minutes टू टाइप अ पेज. इफ फ्रॉम 12 noon to 1 PM 1080 pages are to be typed, then how many persons should be employed on this job? आता थोडासा क्वेश्चनचा फॉर्मॅट थोडासा परत एकदा चेंज झालाय. बघा 4 मिनिटामध्ये एक पेज टाइप होतं. जर आपण बघितलं तर 60 ला जर डिवाइडेड बाय मी 4 केले, तर 4 15 म्हणजे 15 पेजेस जे आहेत ते एका तासामध्ये या ठिकाणी काय केले जाणार आहे, टाइप केले जाणार आहे इन 1 hour. आता मी 1 hour का म्हणले, कारण 12 वाजता काम चालू झालंय आणि 1 वाजता संपलंय, म्हणजे अल्टिमेटली काम किती तास चाललंय, 1 तास काम चाललंय. आता एक कॅन्डिडेट एका तासामध्ये 15 पेजेस टाइप करतो. त्यांनी काय विचारले आपल्याला, हाऊ मेनी पर्सन शुड बी एम्प्लॉइड ऑन दिस जॉब. आता हा प्रश्न तसं बघायला गेला तेवढा काही टेक्निकली क्रॉस मल्टिप्लिकेशन टाइप हा क्वेश्चन आहे. तर मला 1080 एवढे पेजेस टाइप करायचे. एका मेनचा किंवा एका पर्सनचा रेट आहे 15 पेजचा. 15 1 15 15 7 5 असे होतात, 3 उरले 15 2 30, म्हणजे मला कम्प्लिटली 72 लोकांना, 72 पर्सनला, 72 एम्प्लॉईजला, 72 वर्करला या ठिकाणी अपॉइंट करावं लागेल, की जेणेकरून 12 वाजता जर मी काम चालू केलं आणि 1 वाजता जर संपलं, म्हणजे या एका तासामध्ये जर मला 1080 पेजेस जर टाइप करायचे असतील विथ द एफिशियन्सी ऑफ 4 minutes फॉर अ पेज, तर डेफिनेटली मला 72 कॅन्डिडेट्स मला तिथे अपॉइंट करावे लागतील त्या कामाला. तेव्हा ते काम माझ्याकडून एका तासामध्ये काय होणार आहे, कंप्लीट होणार आहे. तर हा सिंपल टाइपचा क्वेश्चन या ठिकाणी होता. व्हिडिओ रेकॉर्डेड आहे, त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं रिवाइंड करून स्लो करून तुम्ही या ठिकाणी ते कंप्लीट करू शकता. चला पुढचा क्वेश्चन आहे. पुढचा क्वेश्चन रीड करायचा आहे तुम्ही. इफ 8 women can grade 180 kg of the wheat in 5 days, जर 8 women 5 दिवसात 180 किलो गहूला जर ग्रेडिंग करत असतील ते, तर त्यांनी विचारले की इन हाऊ मेनी डेज, ते किती दिवसामध्ये 28 विमेन 3780 केजी व्हीटला ग्रेड करतील. बघा इट इज व्हेरी सिंपल. परत एकदा जर तुम्ही बघितलं तर हा प्रश्न तोच आहे की W1 इज नॉट इक्वल टू W2 च्या ह्याच केस मध्ये हा क्वेश्चन आहे. बघा पहिले किती दिलंय त्यांनी 8 विमेन. ओके किती दिवसामध्ये 5 दिवसामध्ये. आता आपल्याला W2 घ्यायचंय. W2 किती आहे 3780. तर 3780 मी या ठिकाणी घेतलं इक्वल टू
इन हाऊ मेनी डेज, आता M2 दिलेलं आहे आपल्याला किती 28 विमेन आहे, D2 आपल्याला काढायचे आणि W1 किती 180 kg. बघा इथं मी करतो 8 × 5 × 3780 डिवायडेड बाय 28 × 180 इक्वल टू D2. बघा हा 0 गेला, हा 0 गेला. इथं जर आपण बघितलं 18 × 18 18 × 36, 18 × 18, इथं 7 × 21 होतात, इथं 7 × 28 होतात, 4 × 4 4 × 8 होतात, 5 × 10 3 किती 30. सो सिम्पली याचं उत्तर आपल्याला किती मिळालं, 30 दिवसामध्ये ते काम काय होतील तेवढे 3780 किलो वीट हे ग्रीड करून घेतले जाते. बस W1 इज नॉट इक्वल टू W2. इथं खूप काही जास्त टेक्निकल कन्सेप्ट समजण्याची गरज नाही. हे दोन फॉर्म्युले जे आहे हे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवा. नो नीड टू कॅल्क्युलेट एनीथिंग इन्स्टेड ऑफ दिस. 8 men can complete 80% of the total work in 20 days. In how many days can 40 men complete the entire piece of work? तर ते गोष्ट लक्षात ठेवा. इथं पहिले देताना त्यांनी 80% दिलेलं आहे आणि नंतर म्हणताना एंटायर म्हणलंय. एंटायर वर्कला आपण काय म्हणायचं 100 युनिट म्हणायचे. आपण ऑलरेडी शिकलोय प्रॉफिट अँड लॉस मध्ये. मग परत एकदा इथे 80% काम आहे, इथे 100% आहे, म्हणजे दोन्ही ठिकाणी काम कसं आहे परत एकदा वेगवेगळं आहे. म्हणजे W1 इज नॉट इक्वल टू W2 आहे. मग मी काय करणार परत त्या व्हॅल्यूज बघा. 8 मेननी 20 दिवसामध्ये किती काम केलं होतं 80%. पण हा W2 आहे, आपल्याला W2 ठेवायचं म्हणजे एंटायर वर्क ठेवायचं 100. तर इन हाऊ मेनी डेज किती पुढे M2 किती दिलाय 40 मेन किती दिवसामध्ये 100 एवढं काम करणार. 100 तिकडे आले म्हणजे इथे काय असणार आहे W1 असणार आहे. ओके, तर इथं बघा सिम्पली जर आपण बघितलं तर 20 × 1 = 20, त्याच्यानंतर 20 × 2 = 40 होतात, त्याच्यानंतर 2 × 1 = 2, 2 × 8 होतात, 4 × 1 = 4, 4 × 2 = 8 होतात, 20 × 1 = 20, 20 × 5 = 100 होतात. तर 5 दिवस लागतील. खूप काही जास्त कठीण असं मला वाटत नाही या ठिकाणी असलं पाहिजे. सो सिम्पली ऑप्शन नंबर बी जे आहे ते आपलं या ठिकाणी आन्सर असलं पाहिजे 5 days. दॅट्स ऑल. इट इज व्हेरी सिम्पल टू अंडरस्टँड. पुढे 12 person can do 3/5 of the certain work in 10 days. 12 लोकांनी 3/5 म्हणजे आता बघा या 3/5 ला जर समजा आपल्याला समजायला थोडंसं कठीण जात असेल, तुमचं पर्सेंटेजचं चॅप्टर जवळपास सगळ्यात झालेले. 3/5 म्हणजे किती होतात 60 होतात. 60 युनिट म्हणूयात आपण याला की 12 पर्सन 10 दिवसात जर 60 युनिट एवढं जर काम करत असतील, देन हाऊ मेनी पर्सन, तर किती कॅन्डिडेट आर रिक्वायर्ड टू फिनिश द होल वर्क. आता होल वर्क म्हणजे आपण त्याला काय म्हणायचं 100 युनिट म्हणायचे, 20 दिवसात संपवायचं आहे. आता म्हणजे परत एकदा इथं 60 युनिट होते, इथे 100 युनिट आहे. W1 इज नॉट इक्वल टू W2 आहे परत एकदा. म्हणून मी या ठिकाणी घेणार M1 × D1 × W2 इक्वल टू M2 × D2 × W1. सिम्पली आता M1 किती आहे, M1 आहे 12 लोकांनी किती दिवसामध्ये 10 दिवसामध्ये. W2 काय आहे 100 युनिट. ओके, आता M2 दिन हाऊ मेनी पर्सन हे काढायचे आपल्याला किती लोक. आता डे 2 किती 20 दिवसामध्ये. W1 किती दिले आपल्याला 3/5 म्हणजे 60 एवढं काम करणार आहे. बघा 12 × 1 = 12, 12 × 5 = 60. ओके, त्याच्यानंतर 20 × 1 = 20, 20 × 5 = 100. हे 5 आणि हे 5 जर कॅन्सल झाले तर अल्टिमेटली M2 काय मिळालं आपल्याला 10. तर आपल्याला 10 लोकांना अपॉइंट करावं लागेल. ऑप्शन नंबर ए आपलं या ठिकाणी आन्सर असेल. बस सिंपल. याच टाइपचे क्वेश्चन आपल्याला स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या प्री मध्ये, इव्हन काही ठिकाणी मेन्स मध्ये सुद्धा, आरआरबीच्या पण प्री मध्ये, काही ठिकाणी मेन्स मध्ये सुद्धा आणि आयबीपीएस च्या प्री लेवलला सुद्धा अशा टाइपचे क्लिनिकल लेवलच्या प्री लॅब टॉकिंग अबाउट. आयबीपीएस सुद्धा तुम्ही विचार केला तर आयबीपीएस मध्ये वर्ड प्रॉब्लेमची डिफिकल्टी लेवल ऍज कम्पेअर टू स्टाफ सिलेक्शन कमिशन आणि आरआरबी थोडीशी जास्त असते. म्हणून एक क्लिनिकल लेवलच्या फक्त प्रीला अशा टाइपचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. कुठले W1 इक्वल टू W2 च्या केस मधले किंवा W1 इज नॉट इक्वल टू W2 च्या केस मधले. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. थोडासा वेगळा पार्ट या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे डेफिनेटली हा पार्ट आपल्याला W1 इज नॉट इक्वल टू W2 च्या केस मध्ये सॉल्व्ह करायचा आहे. क्वेश्चन बघा. इन अ फोर्ट ration for 2000 people was sufficient for 54 days. After 15 days more people came and the ration lasted only 20 more days. Then how many people came? बघा एक किल्ला आहे फोर्ट त्यांनी म्हटले. समजा एक फॉर एक्झाम्पल एखादा कन्सिडर करा, एखादा एरिया आहे तिथे 2000 लोक सध्या राहत आहे आणि त्या 2000 लोकांना 54 दिवस पुरेल एवढं अन्न त्यांच्याजवळ आहे. पण 15 दिवसानंतर काय झाले, अजून काही लोक त्या ठिकाणी आलेत आणि जस्ट बिकॉज ऑफ दॅट रिझन ते कॅन्डिडेट आल्यामुळे त्या सर्वांना मिळून म्हणजे जे ऑलरेडी होते त्यांना आणि जे नवीन आले त्या लोकांना फक्त आणि फक्त 20च दिवस ते जेवण म्हणा किंवा ते अन्न जे आहे ते पुरलेलं आहे.
तर प्रश्न असा आहे की किती लोक आलीत. दे आर नॉट ऍक्च्युअली आस्किंग अबाउट की हाऊ मेनी मेन आर देअर, हाऊ मेनी कॅन्डिडेट्स अवेलेबल आर देअर, असं ते विचारत नाही किती नवीन लोक आलीत असा प्रश्न आपल्याला विचारला जातो. बघा प्रश्नाची सुरुवात अशी आहे की 2000 लोकांना ते जेवण 54 दिवस पूर्ण होतं. बघा इथे मी लिहितो पीपल आणि डेज, म्हणजे 2000 लोकांना ते 54 दिवस पुरेल इतकं जेवण होतं. पण काय झालंय आफ्टर 15 डेज झाले ना, म्हणजे आता सुरुवातीला काय करायचं त्याच्यातले 15 दिवस आपण वजा करून टाकायचे. 54 मधून जर 15 गेले तर तुमच्या लक्षात येईल की 39 दिवस. आता इथून पुढची पोझिशन कशी होती की त्या 2000 लोकांना ते जेवण आता 39 दिवस पुरणार होतं, परंतु काही नवीन कॅन्डिडेट आल्यामुळे ते जेवण 20च दिवस गेले. आता बघा नंबर ऑफ मेन पहिले होते आणि नवीन होते त्याच्यामध्ये बदल झालाय, पण रॅशन मध्ये बदल झालाय का? नाही. इथं जर आपण बघितलं सो R1 इक्वल टू R2, R म्हणजे रॅशन, म्हणजे जेवण पहिले जेवढं होतं आताही तेवढंच आहे. तर आता सध्या ऍट प्रेझेंट सिच्युएशन काय होती की ह्या 2000 लोकांना ते जेवण 39 दिवस पुरणार होतं, पण आता काही नवीन लोक त्या ठिकाणी आलेले आहेत, तर आता ते जेवण त्या लोकांना फक्त 20च दिवस गेलेलं आहे. तर बघा इकडचे 20 आणि इकडचे 20 जर कॅन्सल केले तर ह्या 39 वर हे राहिलेले 2 झिरो जर मी पुट केले तर आता त्या किल्ल्यामध्ये सध्या 3900 लोक अवेलेबल आहेत. त्यांनी असं नाही विचारलं आपल्याला की सध्या त्या किल्ल्यामध्ये किंवा त्या फोर्टमध्ये किती लोक आहेत, असा प्रश्न जर विचारला असता तर नक्कीच तुमचं उत्तर 3900 असतं. पण त्यांनी काय विचारलंय हाऊ मेनी पीपल केम, म्हणजे किती नवीन लोक आली. आता सध्या अवेलेबल आहे 3900. ऑलरेडी किल्ल्यामध्ये किती लोक होते? 2000 होते, तर ते वजा करून टाकूयात. 3900 तून जर 2000 गेले तर आता 1900 लोक जे आहेत ते नंतर आलेत केम, म्हणून आपलं उत्तर जे आहे तर ऑप्शन नंबर सी आपल्या याचं उत्तर असेल. 1900 नवीन लोक त्या ठिकाणी त्या किल्ल्यात आले, म्हणून ज्या लोकांना ते जीवन 39 दिवस जाणार होतं त्या लोकांना ते जीवन फक्त आणि फक्त 20 दिवस गेलेला आहे. असा हा क्वेश्चन आहे आपला. इट इज रिलेटेड टू, जर तुम्ही ते कन्सेप्ट बघितले असेल तर W1 इक्वल टू W2 या फॉर्मॅट मध्ये हा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. बघा पुढचा क्वेश्चन थोडासा त्याच फॉर्मॅट मध्ये आहे की वन आर्मी कॅम्प हॅड अ रॅशन फॉर 560 सोल्जर्स फॉर 20 डेज, म्हणजे एक आर्मी कॅम्प आहे, त्या आर्मी कॅम्प मध्ये 20 दिवस जेवण पुरेल एवढं जेवण होतं जे 560 सोल्जर्सला पुरणार होतं. 560 लोकांनी त्या सोल्जर्सनी त्या ठिकाणी त्या कॅम्प मध्ये रिपोर्ट दिलाय आणि 12 दिवसानंतर दे आर टॉकिंग अबाउट की 12 दिवसानंतर 112 सोल्जर वेर सेंट टू द अनदर कॅम्प. त्या 560 पैकी 112 लोक जे आहेत ते दुसऱ्या कॅम्पला पाठवण्यात आले आणि ड्यू टू दॅट रिझन फॉर हाऊ मेनी डेज द रिमेनिंग सोल्जर कॅन स्टे इन द कॅम्प विदाउट गेटिंग एनी न्यू रॅशन. मग आता जे 560 मधले 112 लोक गेले, ऑब्विसली आता काही सोल्जर्स गेले म्हणजे नक्कीच ते रॅशन त्यांना जितके दिवस जाणार होतं त्याच्यापेक्षा काही दिवस जास्त जाणार आहेत. का तर नंबर ऑफ सोल्जर्स कमी झाले, तर त्यांनी प्रश्न तोच विचारलाय फॉर हाऊ मेनी डेज द रिमेनिंग सोल्जर्स कॅन स्टे इन द कॅम्प विदाउट गेटिंग एनी रॅशन्स, म्हणजे पहिले 12 दिवस सोडून आता उरलेले किती दिवस ते लोक त्या ठिकाणी राहू शकतात असा प्रश्न आहे. बघा प्रश्नाची सुरुवात कशी दिली आपल्याला की 560 सोल्जर्सला ते जेवण 20 दिवस जाणार होतं. किती दिवस माय डिअर स्टुडंट्स? 20 दिवस. आता त्यांनी काय सांगितलंय आफ्टर 12 डेज म्हणले, आफ्टर 12 डेज. या 20 मधून मी काय करतो 12 दिवस वजा करतो म्हणजे 8 राहिले होतात. म्हणजे आता सिच्युएशन सध्या अशी होती की 560 सोल्जर्सला ते जेवण 8 दिवस जाणार होतं. किती दिवस जाणार होतं? 8 दिवस. पण या 560 पैकी 112 सोल्जर्स गेले. आता 560 पैकी जर 112 गेले तर रिमाइंडर किती आलं इथं उरतात 448. म्हणजे आता सध्या तिथं 448 एवढे सोल्जर्स आहेत. तर या 448 सोल्जर्सला ते जेवण किती दिवस जाणार? सिंपल असा क्वेश्चन आहे. बघा तुम्ही जरी बघितलं 8 पंचे 40, 8 सकम 48, हे 56 आणि हे 56 कॅन्सल करा, इथं उरले 10. म्हणजे आता ते राहिलेले जेवण त्या लोकांना 10 दिवस जाणार आहे, म्हणून ऑप्शन नंबर सी आपलं उत्तर आहे. बघा प्रश्न एकदम दिसायला किचकट असेल, लेंथ त्याची थोडीशी मोठी असेल तर अशा टाइपच्या क्वेश्चनला घाबरायचं नाहीये. हे मी तुम्हाला ऑलरेडी प्रॉफिट लॉस अँड डिस्काउंटच्या चॅप्टर मध्ये पण सांगितलेलं आहे. तर इझिली आपल्याला इथं उत्तर या ठिकाणी मिळालं 10 दिवस. सिंपल होतं. आता 12 दिवस 20 दिवस पैकी 12 दिवस गेले तर ऍक्च्युली ते लोकांना ते जेवण आता 8च दिवस जाणार होतं, पण आता काही सोल्जर्स गेले म्हणजे 8 दिवसापेक्षा जास्त इथे वेळ लागेल आपल्याला. तर उत्तर आहे आपलं 10 दिवस त्या राहिलेल्या 448 सोल्जर्सला ते राशन आता पुरणार आहे. नेक्स्ट त्याच फॉर्मॅटचा क्वेश्चन आहे थोडासा. एसएससी आणि रेल्वेमध्ये अशा टाइपचे प्रश्न खूप जास्तीत जास्त विचारले जातात, हे लक्षात घ्या.
आता आपण NRA नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी अंतर्गत आता आपल्याला सर्वच परीक्षांचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. त्याच्यामुळे बँकिंगची प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्टाफ सिलेक्शनच्या पॉइंट ऑफ व्ह्यू विचार करायला आता हरकत नाहीये. काही अपॉर्च्युनिटी तुमच्या समोर आता इथे एक्स्ट्रा आलेल्या आहेत, एवढं मात्र नक्की. रीड द क्वेश्चन. द कॉन्ट्रॅक्टर अंडरटूक टू बिल्ड अ रोड इन 100 days. एका कॉन्ट्रॅक्टरने एक रोड कन्स्ट्रक्ट करायचंय, बिल्ड करायचं काम त्याने घेतलं. त्याने सांगितलं की बाबा मी हे काम जे आहे हे 100 दिवसामध्ये हे काम तुमचं मी कम्प्लीट करून देणार. आणि ते काम 100 दिवसात करण्यासाठी त्याने 110 लोकांना अपॉइंट केलं. बघा, सॉरी, 110 मेन त्याने अपॉइंट केलं, ज्याला ते काम 100 दिवसामध्ये कम्प्लीट करायचं होतं. ओके. आफ्टर 45 days आता काम चालू झालं आणि काम चालू झाल्याच्या नंतर 45 दिवसामध्ये जेवढं काम झालं ते काम झाल्याच्या नंतर त्याच्या लक्षात असं आलं त्या कॉन्ट्रॅक्टरच्या की आताशी 45 दिवसामध्ये फक्त 1/4, आता 1/4 म्हणजे किती, फक्त 25% म्हणा किंवा 25 युनिट म्हणा किंवा टक्के म्हणा, तुम्हाला जे सोपं जाईल ते म्हणायचे, फक्त 25% काम पूर्ण झालंय. आता दिवस राहिले किती, 55. काम किती पूर्ण करायचंय, 75%. आता ते तर शक्य नाही होणार आहे. मग त्याने काय सांगितलं पुढे, इन ऑर्डर टू कम्प्लीट द वर्क इन टाइम, जर त्याला ते राहिलेलं 75% काम जर त्या उरलेल्या 55 दिवसामध्ये जर कम्प्लीट करायचं असेल तर हाऊ मेनी मोर मेन शुड बी एम्प्लॉयड. अजून पहिले तर आहेतच ऑलरेडी किती, 110, पण अजून किती लोक तिथे त्या ठिकाणी अपॉइंट करावे लागतील की जेणेकरून ते राहिलेले काम त्याला किती दिवसात कम्प्लीट करायचे, 55 दिवसात. इथं जर बघितलं आपण हा फॉर्म्युला थोडासा W1 इज नॉट इक्वल टू W2 च्या केसमध्ये हा क्वेश्चन आहे. म्हणजे काय केलं त्यांनी, बघा, 110 लोकांनी M1, 110 लोकांनी D1, 45 दिवसामध्ये W1 किती युनिट काम केलेले बाबांनो, 25 युनिट एवढं काम केले. आता त्यांनी प्रश्न असा दिलाय की M2 D2 म्हणजे राहिलेल्या 55 दिवसामध्ये W2 किती आहे, तर हे 75 युनिट जर काम पूर्ण करायचं असेल तर किती नंबर ऑफ मेन ऍडिशनली आपल्याला त्या ठिकाणी अपॉइंट करावे लागतील की ते काम 55 दिवसात पूर्ण होईल. मग आता या व्हॅल्यूज मी खाली या फॉर्म्युला टाकतो. बघा, 110 मल्टिप्लाय बाय 45 मल्टिप्लाय बाय W2 घ्यायचा आपल्याला 75 इक्वल टू M2 आपल्याला काढायचा आहे, किती दिवस आहे, 55 दिवस आहे. W1 किती आहे, 25 आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता, 25 एक 25, 25 3 75, 55 एक 55, 55 दुनी 110. इथं जर बघितलं आपण तर किती झाले, 45 दुनी 90, 9 3 27, म्हणजे टोटल 970 मेन मला त्या ठिकाणी अपॉइंट करावे लागतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवलं की तुम्ही, त्यांनी प्रश्न काय विचारलाय, हाऊ मेनी मोर म्हणलंय. हा मोर हा शब्द लक्षात ठेवा, हाऊ मेनी मोर मेन शुड बी एम्प्लॉयड. आता या 270 मध्ये ना माय डिअर स्टुडंट्स हे 110 ऑलरेडी इन्क्लुडेड आहे. त्याच्यामुळे या 210 मधून आपल्याला 110 जर आपण वजा केले तर नक्कीच आपल्या लक्षात येईल की अजून मला 160 लोकांना या ठिकाणी अपॉइंट करावं लागेल. म्हणून ऑप्शन नंबर बी माझं उत्तर असलं पाहिजे. त्यांनी प्रश्न असा नाही विचारलाय की किती नंबर ऑफ मेन त्या ठिकाणी लागतील, की 55 दिवसात ते राहिलेलं 75% काम जर कम्प्लीट करायचं असेल तर किती कॅन्डिडेट लागतील असा प्रश्न नाहीये. हाऊ मेनी मोर मेन शुड बी एम्प्लॉयड, मतलब इन्स्टेड ऑफ 110 जे ऑलरेडी आपल्याजवळ या ठिकाणी आहेत हे 110 मेन सोडून यांच्या जोडीला म्हणा किंवा यांच्या सोबत किती लोकांना अपॉइंट करावे लागेल आपल्याला की जेणेकरून ते काम 55 दिवसात होईल. म्हणून मी 270 मधून 110 लोक मायनस केले, म्हणजे ऍडिशनली मला अजून 160 लोकांना त्या ठिकाणी अपॉइंट करावं लागेल. ओके फाईन. तर एक गोष्ट लक्षात घ्या, अशा प्रकारे आपला जो पहिला जो पार्ट आहे, जो फर्स्ट पोर्शन होता आपला, तो कुठला, स्टाफ सिलेक्शन कमिशन RRB च्या प्री लेवल, इव्हन काही इन सम केसेस मेन्स लेवलला सुद्धा या W1 इज नॉट इक्वल टू W2 या कन्सेप्टशी रिलेटेड असलेले प्रश्न आपल्याला विचारले जातात. आणि क्लिनिकल लेवलच्या IBPS मध्ये क्लिनिकल किंवा PO लेवलच्या जे काही प्री लेवल आहे, जिथं खूप इझी लेवलचे क्वेश्चन्स त्यांनी टाकलेले आहेत, अशा ठिकाणी आपल्याला ह्या टाइपचे प्रश्न सॉल्व्ह करता येतात. लक्षात ठेवा, हा खूपच सोपा असा हा पार्ट होता. म्हणजे अजून पुढे ज्या ज्या टाइपचे क्वेश्चन्स आपल्याला टाइम अँड वर्क मध्ये बघायचे त्याच्यातला सर्वात सोपा पार्ट हा होता. आता इथून पुढचे कन्सेप्ट थोडेसे टेक्निकल असतील, थोडेसे डिफिकल्ट असतील. हा इझी पार्ट होता. आज इझी पार्ट आपण या ठिकाणी संपवलेला आहे. उद्याच्या लेक्चर मध्ये आपण मॉडरेट, त्याच्यानंतर मॉडरेट टू डिफिकल्ट, त्याच्यानंतर डिफिकल्ट आणि त्याच्यानंतर मोस्ट डिफिकल्ट या अशा वेगवेगळ्या फॉर्मॅट मधले क्वेश्चन्स आपण या ठिकाणी घेणार आहोत, ज्याच्यामध्ये इफिशियन्सी बेस असतील, त्याच्यानंतर वेगवेगळे पॅटर्न आहेत. आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे काय, ते वेगवेगळ्या टाइपचे जे प्रॉब्लेम्स आपल्या समोर येणार आहेत त्या सगळ्या टाइपच्या प्रश्नांना सॉल्व्ह करण्यासाठी मी एक
कॉमन मेथड तयार केलेली आहे, जिला मी नाव दिलेलं आहे लाडू मेथड. लाडू म्हणजे हा बरोबर ऐकलं तुम्ही, लाडू म्हणजे आपले खायचे लाडू जे असतात ती लाडू मेथडच्या वेनी ती मेथड काय असेल, तिचे बेसिक कन्सेप्ट काय असतील ते मी पुढच्या लेक्चर मध्ये ते क्वेश्चन सॉल्व्ह करायच्या अगोदर ती कन्सेप्ट क्लिअर करेल. जसं इथं आज आपण हे W1 इज नॉट इक्वल टू W2 आणि W1 इक्वल टू W2 या फॉर्मॅटचे जे क्वेश्चन या ठिकाणी बघितलेले आहेत आपण, त्याच्या कन्सेप्ट जशा आपण अगोदर क्लिअर केल्या होत्या विथ द सेम लॉजिक मी त्या टाइपने पहिले तुम्हाला जी लाडू मेथड नेमकी काय आहे ती पूर्ण एकदा प्रॉपरली समजावून सांगेल, प्रॉपरली त्याचे कन्सेप्ट तुमच्या समोर ठेवील आणि मग त्याच्याशी रिलेटेड असलेले जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. सो टाइम अँड वर्कचं चॅप्टर आपलं ऑलरेडी चालू झालेलं आहे, त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा व्हिडिओ मिस न करता प्रत्येक व्हिडिओ टाइम अँड वर्कचा आपल्याला बघायचा आहे. कारण जसं की मी तुम्हाला ऑलरेडी या ठिकाणी सांगितलेलं आहे, तुम्ही बघू शकता मी थोडं मागे चाललोय. हे जे वेटेज जे आपलं या ठिकाणी आहे, हे जे मी आयबीपीएस चं वेटेज तुम्हाला सांगितलंय की आयबीपीएस ला आपल्याला या ठिकाणी हे जे डीआय जर एखादा विचारला तर तो डीआय सॉल्व्ह करत असताना हे जे 10 मार्क मी या ठिकाणी सांगितले, हे मार्क आपल्याला बघत असताना याचा खूप जास्त फायदा होणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येक चॅप्टर प्रत्येक व्हिडिओ आपला हा टाइम अँड वर्कचा जो आहे तो तुम्हाला बघायचा आहे, काळजीपूर्वक बघायचा आहे, शांततेने बघायचा आहे, पूर्ण बघायचा आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला पुढे जायचंय. कारण जर तुम्ही इथं जर एक्सक्यूज केला, व्हिडिओ जर स्किप केला तर कदाचित हे जे येणारे 10 मार्क आहे ते तुम्हाला मेन्स लेवलला अल्टिमेटली फायनल सिलेक्शन मिळवून देण्यासाठी एका ब्रह्मास्त्राचं काम ते करू शकता. तो चान्स तुमच्या हातातून या ठिकाणी मिस व्हायला नको, मला फक्त एवढंच हवंय. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये परत एकदा भेटूया तुमच्याच युट्यूब प्लॅटफॉर्म, तुमच्याच डिजिटल प्लॅटफॉर्म साकार एज्युकेशन नाशिक येथे, जिथे नक्कीच तुमची स्वप्न साकार होणार. धन्यवाद.